नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे तुषार आणि मी तुमचं स्वागत करतो आपल्या ह्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे तुषार बिरारे व्लॉग्स। आणि मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत मलबरी हॉटेलमध्ये जे आहे मेट गुताडमध्ये आणि माझ्याबरोबर आहे या हॉटेलचे ओनर मिस्टर अजय शिंदे सर। नमस्कार सर, तुमचं धन्यवाद आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या ह्या चॅनलवरती। सर, मला हे तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही हा जो हॉटेल व्यवसाय आहे तुम्ही किती वर्षापासून करताय आणि तुम्हाला हा बिझनेस चालू करायच्या आधी तुमच्या मनामध्ये काही विचार होते की तुम्हाला या समाजाला काय देणं आहे, म्हणजे तुम्हाला समाजासाठी काय काय गोष्टी करायच्या आहेत आणि तुम्ही ते तुमच्या हॉटेल या व्यवसायातून तुम्ही एक रोजगार उपलब्ध करताय। सो काय तुम्हाला म्हणायचं आहे आणि तुम्ही आपल्या व्ह्युअर्सला तुम्ही काय सांगू शकता? सगळ्यात प्रथम सर, मी तुमचा आभार व्यक्त करू इच्छितो की तुम्ही अभिप्राय घेण्यासाठी आज वेळात वेळ काढून तुम्ही या ठिकाणी आलात। सर, बेसिकली गेले 10 वर्ष झालं मी महाबळेश्वरमध्ये मलबेरी ग्रुप ऑफ हॉटेल्सच्या मलबेरी इन, मलबेरी कॉटेजेस, मलबेरी रेसिडेन्सी, सातारा या ठिकाणी मलबेरी फाईन अँड डाईन आणि भोर या ठिकाणी डोंगरमाता घाटावरचे कोकण या नावाने हॉटेल व्यवसाय करत आहे। गेले 10 वर्ष झालं मी हॉटेल व्यावसायिक आहे। मलबेरी ग्रुप ऑफ हॉटेल्स महाबळेश्वर या ठिकाणी 10 वर्षापासून मी माझ्या टीमसोबत काम करत आहे। बेसिकली मी या हॉटेलचा ओनर नसून मी एक मध्यस्थी आहे, तो म्हणजे माझ्या येणाऱ्या ग्राहकांची सेवा आणि माझ्या एम्प्लॉईला मिळणारं पेमेंट याच्यावरती मी काम करतो। बेसिकली हॉटेल व्यवसाय करण्याचा उद्देश माझा एकच होता की अन्नदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे आणि ह्या अन्नदानाद्वारे मी नेहमी म्हणतो की लोकांचा सुखाचा मार्ग हा मुखातूनच जातो आणि तेच काम मी या ठिकाणी करत आहे। बेसिकली माझ्यासोबत आता 35 जणांची टीम आहे की जे गेली मागील 10 वर्ष झालं अहोरात्र या ग्रुपसाठी झटत आहे। व्यवसाय करणं, व्यवसाय मिळणं ही गोष्ट खूप वेगळी आहे, पण सगळ्यात मी मानतो की माझ्यासोबत आलेला व्यक्ती हा एक व्यावसायिक कसा बनेल किंवा मला त्याच्या आयुष्यात त्याची स्वप्न कशी पूर्ण करता येतील याच्यावरती आम्ही काम करतो। माझं या यूट्यूब ब्लॉगवरती आव्हान आहे की जे कोणी तरुण व्यावसायिक आहेत, तरुण मुलं आहेत की ज्यांना हॉटेल व्यवसाय सुरू करायचा आहे, अशा सगळ्यांना मी मोफत मार्गदर्शन देईल की तुमचं रेस्टॉरंट तुम्ही कसं रन केलं पाहिजे, तुम्हाला व्यवसायामध्ये अडचणी कोणत्या येतात, तुम्हाला जर रूमचा व्यवसाय करायचा असेल लॉजिंगचा तर ॲव्हरेज रूम रॉस कशाप्रकारे वर्कआउट होते, तुम्हाला जर समजा क्लाउड किचन सुरू करायचं असेल तर क्लाउड किचन कशाप्रकारे काम केलं पाहिजे, तुम्हाला जर रेस्टॉरंट रन करायचं असेल तर रेस्टॉरंटमध्ये फूड कॉस्ट कशाप्रकारे काढली गेली पाहिजे। आणि या सगळ्या गोष्टी करत असताना मित्रांनो, पैसा हा बाय प्रोडक्ट हा ऑटोमॅटिक तुम्हाला येऊनच जाईल। फक्त आपल्याला आपलं विजन, आपलं मिशन, आपलं टार्गेट हे अचीव करणं आणि त्याच्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे। कारण जर आपण आपलं विजन जर क्लिअर असेल ना मित्रांनो, तर ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी नैसर्गिकरित्या आपल्यापर्यंत ऑटोमॅटिकली येऊन जातात। तर पुन्हा एकदा मी आवाहन करतो, ज्यांना खरंच नवीन हॉटेल व्यवसाय सुरू करायचा असेल, तुम्हाला वडापावची गाडी सुरू करायची असेल, पाणीपुरीची गाडी सुरू करायची असेल किंवा तुम्हाला मोठं हॉटेल जरी सुरू करायचं असेल तर मित्रांनो, ॲज अ मित्र म्हणून या अजय शिंदेंना कधीही कॉन्टॅक्ट करा, मी तुमच्यासोबत नेहमीच असेल। मलबेरी ग्रुप ऑफ हॉटेल्स महाबळेश्वरमध्ये आम्ही काय काय देतो, तर आम्ही सगळ्यात प्रथम लोकांच्या सुखसुविधांचा विचार करतो, त्यांना त्यांच्या पैशाचा योग्य मोबदला देतो, हे आमचे कोर व्हॅल्यूज आहेत। सो मलबेरी ग्रुप ऑफ हॉटेल्स महाबळेश्वरमध्ये मलबेरी इन, मलबेरी कॉटेजेस, मलबेरी रेसिडेन्सी, मलबेरी बंगलो याच्या अंतर्गत मलबेरी इन ही आमची बजेट प्रॉपर्टी आहे की ज्या ठिकाणी अगदी 800,000 रुपयापासून ते 1200-1500 रुपयापर्यंत रूम अवेलेबल आहेत। यानंतर मलबेरी रेसिडेन्सी या ठिकाणी आम्ही 2 BHK अपार्टमेंट आहेत की ज्या मेंबर्सला 2 दिवस, 3 दिवस, 5 दिवस, 10 दिवस फॅमिली सहित राहायचं आहे, म्हणजे एक्झाम्पल 8 ते 10 लोकांचा ग्रुप एकत्र एका रूममध्ये राहू शकतो। या ठिकाणी आम्ही गॅस रेंज असेल किंवा तुम्हाला फूड प्रिपरेशन करण्यासाठी सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत। तिसरी कॅटेगरी जी आमची आहे ती म्हणजे मलबेरी कॉटेजेस, जी आमची प्रीमियम कॅटेगरी आहे की ज्या ठिकाणी 24 तास गरम पाणी, थंड पाणी, ओपन लॉन, इंडोर गेम, आउटडोर गेम, स्विमिंग पूल, बँक्वेट हॉल या सगळ्या फॅसिलिटी एका छताखाली अवेलेबल आहेत। आणि याही सगळ्यापेक्षा या सेवा सुविधा प्रत्येक हॉटेलवाला देतच असतो, पण याहीपेक्षा मित्रांनो तुम्हाला जी सेवा या ठिकाणी मिळेल ना ती आपलेपणाची, कारण आमची टॅगलाईनच आहे घरापासून दूर घरासारखी सेवा अनुभवायची असेल तर मित्रांनो नक्कीच मलबेरी ग्रुप ऑफ हॉटेल्सच्या महाबळेश्वरला आवर्जून भेट द्या। जे आपलं मलबेरी रेस्टॉरंट आहे या रेस्टॉरंटची खासियत वेगळी आहे। या ठिकाणी पूर्णपणे रस्टिक पॅशनचं जेवण सर्व केलं जातं, म्हणजे अर्थातच की आमची स्पेशलिटी डिश आहे मटका चिकन। ह्या मटका चिकनमध्ये मसाले वापरले जातात, हे पूर्णपणे घरगुती प्रकारचे मसाले असतात। याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही जेवणामध्ये देर इज अ नो प्रिझर्वेटिव्ह, नो कलर, नो सोडा, नो अजिनोमोटो। मित्रांनो, माणूस जीवन जगतो हे चांगलं खाण्यासाठी आणि ते जर का मी चांगलं खाऊ घालत शकत नसेल तर माझा हॉटेल व्यवसाय करून काही अर्थ नाही आहे। सो मित्रांनो, आम्ही जे जेवण सर्व करतो आहे खरंच खूप सुंदर घरगुती पद्धतीचं जेवण असतं। तुम्ही कधीही महाबळेश्वर पाचगणी रोडला आलात तर आवर्जून मलबेरी रेस्टॉरंटला भेट द्या की ज्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या पद्धतीचं शुद्ध शाकाहारी, शुद्ध मांसाहारी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, इंद्रायणी भात, वरण आणि त्यावरती असणारं गावरान तूप
नॉनव्हेज डिशमध्ये आमची स्पेशालिटी आहे मटक्यातलं चिकन सिल्लर तवा मसाला, मुर्ग मुसलम आणि स्टार्टर्समध्ये आपण जे आळणी चिकन खातो, आळणी चिकन आहे, आळणी भात आहे आणि मटण आणि फिश याची आम्ही ऑर्डर ऑन कॉल घेतो. कारण मटण ही अशी गोष्ट आहे की एक दिवस शिळी आपण खाऊ शकत नाही किंवा देऊ शकत नाही, कारण की हा आयटम फ्रीजमध्ये ठेवता येत नाही. आणि मासे आम्ही ऑन रिक्वायरमेंट तुम्हाला सर्व करतो. तुम्हाला हवी असणारी डिश हवे त्या क्वांटिटीमध्ये येतो. इव्हन आम्ही महाबळेश्वरमध्ये किलोमध्ये सुद्धा चिकन, मटण आणि मासे तुम्हाला बनवून देऊ शकतो. बेसिकली मलबेरी ग्रुप ऑफ हॉटेल्सची मलबेरी इन, मलबेरी कॉटेजेस, मलबेरी रेसिडेन्सी, मलबेरी विला या 4ही ब्रँच ज्या आहेत ह्या मेटगुताड या गावामध्ये लोकेटेड आहेत. मेटगुताड गाव हे पाचगणी महाबळेश्वर रोडवरती मॅप्रो गार्डनपासून 3 किलोमीटर पुढे, वेण्णा लेकपासून 3 किलोमीटर अलीकडे, पाचगणीपासून 10 किलोमीटर पुढे आणि महाबळेश्वर मार्केटपासून 7 किलोमीटर अलीकडे अशा एकदम सेंटर ठिकाणी हे मेटगुताड गाव वसलेलं आहे. या गावाचं वैशिष्ट्य जर म्हणलं तर महाबळेश्वर पाचगणी रोडमधील एक मोठं प्रगतशील गाव की ज्या ठिकाणी बरेचसे हुशार व्यावसायिक या ठिकाणी लोकेटेड आहेत. शिक्षणाच्या बाबतीत, राजकीय बाबतीत आणि व्यवसायाच्या बाबतीत या तिन्ही बाबतीत हे गाव खूप चांगल्या पद्धतीने आहे. याचबरोबर नवनवीन पॉईंट्ससुद्धा या गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. विंटेज माईलसारखा प्रोजेक्ट आहे, फिरोदिया पॉईंट आहे, मिनी लिंगमाळा वॉटरफॉल आहे. हे सगळे चांगले युनिक पॉईंट्स तुम्हाला या आपल्या मेटगुताड गावामध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, आता आपण आलो आहोत मलबरी कॉटेजमध्ये, जे की मलबरी हॉटेलच्या एकदम खालच्या साईडला आहे. या साईडला वरती मलबरी हॉटेल आहे आणि खालच्या साईडला इथं मलबरी कॉटेज आहे. आणि इथे आपण आता जाऊन बघणार आहोत की कशाप्रकारे ह्यांनी कॉटेज बांधलेलं आहे आणि रूम्स कशा आहेत. सो चला आता जाऊन चेक करूया. याच्यापूर्वी आपण होतो ते मलबेरी रेस्टॉरंट, मलबेरी इन, मलबेरी रेसिडेन्सी आणि मलबेरी विला त्या प्रिमायसेसमध्ये की जो रोड टच आहे पाचगणी महाबळेश्वर रोडला. आता ज्या प्रिमायसेसमध्ये आपण आहोत हे आपलं आहे प्रीमियम कॅटेगरी मलबेरी कॉटेजेस की ज्या ठिकाणी पूर्ण नॅचरल थीममध्ये लाल चिरामध्ये 14x28चे AC, 24 तास गरम पाणी, 24 तास थंड पाणी असे लक्झरियस कॉटेजेस आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. या ठिकाणी 10 कॉटेजेस आहे. कमीत कमी 20 मेंबर आणि जास्तीत जास्त 50 ते 55 जणांचं या ठिकाणी अकोमोडेशन करता येतं. याचबरोबर या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला इंडोर गेम, आउटडोर गेम, इंडोर गेममध्ये पूल टेबल अवेलेबल आहे, कॅरम बोर्ड, चेस, ल्युडोस असे गेम्स अवेलेबल आहे. वेगळा गेम झोनसुद्धा अवेलेबल आहे. आउटडोर गेमसाठी क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल, व्हॉलीबॉल्स या सगळ्या साहित्य सामग्री आपल्या खेळण्यासाठी कॉटेजेस प्रिमायसेसमध्ये अवेलेबल आहे. स्विमिंगसाठी छान असा एक स्विमिंग पूल अवेलेबल आहे की ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत त्या स्विमिंग पूलमध्ये आपल्या जीवनाचा आणि या सहलीचा आनंद घेऊ शकता. याच कॉटेजच्या प्रिमायसेसमध्ये स्ट्रॉबेरी फार्म, मलबेरी फार्मसुद्धा अवेलेबल आहे. साधारणतः नोव्हेंबर महिन्यापासून ते मे महिन्याच्या एंडिंगपर्यंत स्ट्रॉबेरी आपल्याला खाण्यासाठी अवेलेबल असते आणि वर्षातून 2 वेळा म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आणि एप्रिल आणि मे महिन्याच्या सीझनमध्ये आपल्याला मलबेरी की ज्याला मराठीमध्ये आपण तुती म्हणतो आणि हिंदीमध्ये सेतूर म्हणतो असं हे सुद्धा फळ या ठिकाणी अवेलेबल आहे. याचबरोबर महाबळेश्वरमध्ये मलबेरी स्ट्रॉबेरीसोबत राजबेरी, गुजबेरीसुद्धा आपल्याला खूप चांगल्या क्वालिटीची अवेलेबल होत असतात. प्रत्येक मराठी व्यावसायिक यशस्वी झाला पाहिजे आणि तो यशस्वी होण्यासाठी त्याने त्याच्या व्यवसायामध्ये कोटीची उड्डाणं घेण्यासाठी आम्ही सर्व एक NGO आहे की ज्याचं नाव आहे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट. याचे आम्ही सगळे मेंबर्स आहोत. माझं पहिलं कर्तव्य काय आहे तर सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ज्यांनी मेंबरशिप घेतलेली आहे असे सगळे जेन्युइन मराठी व्यावसायिक यांना महाबळेश्वरमध्ये पाचगणीमध्ये त्यांना व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणे. तर याच दृष्टीने आमचे पुणे चॅप्टरचे मेंबर आहेत विशालदादा यांचा हँडमेड मसालेचा एक आउटलेट आम्ही आमच्या हॉटेलमध्ये ओपन केलेला आहे. या दृष्टीतून आमच्याकडे जे गेस्ट येतात या गेस्टला एक चांगल्या प्रकारचे मसाले, लोणचेची अवेबिलिटी यांना या हॉटेलमध्येच उपलब्ध होते. याचा फायदा एक होतो की आम्हाला आमच्या मराठी व्यावसायिकाला एक प्लॅटफॉर्म चांगला अवेलेबल करून देता येतो. याचप्रमाणे महाबळेश्वर पाचगणीमध्ये असणारे काही चण्याचे शॉप्स आहेत, अर्थात धनंजय चणा आहे, तर हेही आमचे मेंबर आहेत. त्यांच्याही ब्रँडिंगचं काम बरेचसे आमचे मेंबर्स करत आहेत. सो आमचं एकच ध्येय आहे की आपल्या मराठी व्यावसायिकाला चांगलं बाजार मार्केट, मराठी व्यावसायिकांना चांगलं मार्केट उपलब्ध करून देणे आणि त्यांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी मदत करणे. प्रत्येक मराठी व्यावसायिक यशस्वी झाला पाहिजे याच्यावरती सुद्धा काम करणे हे एक आमचं सोशल ॲक्टिव्हिटी चालू असते. मित्रांनो, नाव लक्षात असू द्यात, अजय शशिकांत शिंदे. माझा मोबाईल नंबर आहे 9833859985 9833 85 99 85. हॉटेल व्यवसायाबद्दल कधीही कोणतीही माहिती लागली तर हक्काने फोन करा. बऱ्याच वेळा मीटिंगमध्ये व्यस्त असेल तर कॉल अटेंड होणार नाही, कॉल डायव्हर्ट होऊ शकतो आमच्या सेल्स टीमकडे, तर तिकडे तुमचा निरोप ड्रॉप करा किंवा मला व्हॉट्सअप करा. या व्यतिरिक्त या यूट्यूब ग्रुपवरून ज्यांनी हे व्हिडिओ पाहिलेले आहेत अशा सगळ्यांना माझ्याकडून ऑफर असेल. तुम्ही वर्षात केव्हाही
हा व्हिडिओ किंवा सबस्क्रिप्शन दाखवा आणि मलबेरी ग्रुप ऑफ हॉटेल्स महाबळेश्वरच्या फूडवरती 20% डिस्काउंट मिळवा आणि अकोमोडेशनवरती सुद्धा 20% डिस्काउंट मिळवा. थँक्यू. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे. तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला जर यायचं असेल तुम्ही इकडे या. खरंच खूप अतिशय सुंदर असं वातावरण आहे, क्लायमेट आहे. आता मे महिना आहे आणि त्याचबरोबर मी अजय सरांचे खूप खूप धन्यवाद करतो. त्यांना मी माझ्याकडनं शुभेच्छा देतो. त्यांनी हा व्यवसाय 7 समुद्र पार न्यावा आणि आपल्या मराठी उद्योजकांना त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते खूप गाईड करू शकतात. सो जर कोणाला मराठीमध्ये स्पेशली हॉटेल व्यवसायामध्ये जर काय तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की अजय सरांना कॉल करा. आपल्या चॅनलला पण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू अजय सर. थँक्यू सर. सर खूप खूप आभार. मी एकच मला गोष्ट म्हणजे एक चारोळी मला आठवली. करत आहात कष्टापार, घेत आहात स्वप्नांचा आधार, होतील सर्व स्वप्ने साकार, फक्त आणि फक्त आपल्या सर्वांच्या सहकार्याने येईल त्याला आकार, आपल्या सर्वांच्या सहकार्याने येईल त्याला आकार. सर खूप खूप आभार. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात आणि सर्व सबस्क्रायबर, यूट्यूबर्स आणि सगळ्या मित्रांचे खूप खूप आभार. थँक्यू सर. थँक्यू.